हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका जगताप तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 8 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. राशींनुसार 2026 कसं जाणार हे तर आपण व्हिडिओत येतीलच, पण ज्यांना स्वतःची रासच माहिती नाही कारण त्यांची जन्म वेळ माहिती नाही, तर त्यांच्यासाठी त्यांचा जो काही वाढदिवस आहे म्हणजे मुलांक 8 म्हणजे जन्मतारीख 8, 17 आणि 26 ज्यांची आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे आपण बघूया. सुरुवात करूया आपण गुरूंच्या मार्गदर्शनाने, म्हणजे साई टॅरो कार्ड्सने आपण जाणून घेणार आहोत की बाबा तुमच्यासोबत हे 2026 मध्ये ज्या काही घटना घडणार आहेत तेव्हा तुमच्यासाठी साईंचा संदेश काय आहे. साईंचा म्हणजे तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांचा संदेश काय आहे ते आपण जाणून घेऊया. माइंड पॉवर. युअर माइंड हॅज ट्रेमेंडस पॉवर. सरेंडर इट टू बाबा अँड लेट हिम डायरेक्ट यू. ओके. कसं आहे ना, यावर्षी तुम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती खूप जास्त विश्वास ठेवायचा आहे, कारण तुम्ही शून्यातनं जग निर्माण करण्याची पॉवर तुमच्याकडे आहे. तर तुम्ही तुमच्या गुरूंना शरण जा, ते तुमची उन्नती प्रगती नक्कीच करतील. ग्रेस ऑफ द गुरु. बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. नंबर 8 साठी तर सुंदरच आलेला आहे की तुमच्या मागे तुमच्या गुरूंचा आशीर्वाद कायम आहे थ्रू आउट 2026. आणि द प्रोटेक्टर. बाबा विल डिस्ट्रॉय युअर फिअर अँड प्रोटेक्ट यू. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना 2026 मध्ये, त्या सगळ्या भीती आहेत ना त्या निघून जाणार तुमच्या आयुष्यातला आणि एक सुंदरसा काळ तुमच्या समोर येणार आहे. सोनेरी काळ येणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, बघूया आपण अशाच पद्धतीने एंजल्स कार्ड काय म्हणतात तुमच्यासाठी 2026 साठी. एंजल कार्ड तुम्हाला काय सांगू इच्छितात. एंजल्स सांगू इच्छितात ट्रस्ट. सगळ्यात महत्त्वाचं विश्वास ठेवा की तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. दुसरं पीसफुल रिझोल्युशन. कुठलाही वाद झाला कुठलाही तर अरेला कार्य न करता शांततेत त्याच्यातनं मार्ग आपल्याला काढायचा आहे असं एंजल्स सांगतात. आणि फॉरगिव्हनेस. बघा, पीसफुल रिझोल्युशन आणि फॉरगिव्हनेस जवळजवळ सेमच आहे. काही गोष्टी ना तुमच्यासोबत घडतील आणि तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टीसाठी मी या समोरच्या व्यक्तीला मी माफच नाही करू शकत, पण ऍक्च्युली ना हे असं ग्रजेस धरून ठेवून जगण्यात ना कधीच काही अर्थ नसतो. एंजल्सना असं सांगायचंय की ही पण वेळ निघून जाईल, फॉरगिव्ह करा आणि पुढे चला, मूव्ह ऑन व्हा. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात मेन गोष्ट टॅरो कार्डने जाणून घेऊया काय काय घडणार आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे. नंबर 8 रिलेशनशिपसाठी खूप सुंदर सुंदर कार्ड आलेले आहेत. व्हील ऑफ फॉर्च्यून सांगतंय की प्रगती आहे. रिलेशनशिप नेक्स्ट लेवलला जाईल तुमचं. तर तुम्ही अनमॅरिड आहे, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, तुमचं लग्न होईल, तर तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहे तर तुमचा व्यवस्थित संसार खऱ्या अर्थाने सुरू होईल 2026 मध्ये. पोरं बाळ व्हायची शक्यता असेल, तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये दोघं मिळून किंवा तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता असं दिसतंय मला. आयुष्यामध्ये ना कोणीतरी जुनी व्यक्ती पुन्हा एकदा 2026 मध्ये परत येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि थोडेसे एफर्ट सुद्धा तुम्हाला टाकावे लागणार आहेत रिलेशनशिपमध्ये असं दिसतंय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बघूया आपण की तुमच्यासाठी करिअरमध्ये काय आहे. करिअरच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे. ओके, सांभाळून राहा. करिअरच्या बाबतीत म्हणजे जॉब करणाऱ्यांसाठी काही विशेष चांगले कार्ड्स आलेले नाही आहेत. ठीक आहे, एक तर मेन म्हणजे पहिलं द टॉवरकडे लक्ष जाते माझं. सो द टॉवर काय सांगतं, अचानक एखादी घटना घडते, सो बी रेडी फॉर एनी म्हणजे अचानक येणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी तयार राहा. असं होऊ शकतं की तुम्हाला एक कन्फ्युजन क्रिएटेड राहील, क्लॅरिटी नसेल, योग्य काय अयोग्य काय कळणार नाही, पण त्याच्यासाठी तयारी राहा. तिसरं म्हणजे या 2026 मध्ये तुम्ही थोडासा कामचुकारपणा कराल. ठीक आहे, त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. करिअरच्या बाबतीमध्ये हे कार्ड आलंय. सो पळवाट काढताना दिसताय तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पासून. आणि जर तुम्ही तुमच्या म्हणजे काही जॉब करता वगैरे त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी काहीतरी नव्याने शिकायचं विचार करत असाल तर त्यात थोडे अडथळे मला येताना दिसतात. करिअरसाठी असतात ना, ऑफिसमधनं एखादी एक्झाम असते किंवा बाहेरचं जरी एखादी परीक्षा की ज्याच्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये, तर ते मनापासून करा, त्याच्यात नाहीतर अडथळे दिसत आहेत मला. आता आपण बघणार आहोत बिझनेस करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे 2026. ओके, एक तर पहिलं सगळ्यात मला सवय आहे की सगळ्यात पहिले वाईट कार्ड समजावून टाकते आणि मग चांगल्याकडे जाते.
हे कार्ड काय सांगतं, अजिबात कोणावरही बिझनेसमध्ये विश्वास ठेवू नका, पैसे देऊ नका, पैसे घेऊ पण नका, काहीच नाही. कुणावर विश्वास ठेवू नका. तुमचे प्लॅन्स काही असतील तर ते कुणालाही सांगू नका, कारण कोणीतरी तुम्हाला मजबूत फसवणार आहे. तर ते कशाला चान्स द्या. आपण बघितलंय ना त्या टॅरोने, तो अजिबात चान्स घेऊ नका. नेक्स्ट आहे 8 ऑफ कप्स. ते सांगतं की तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी 2026 मध्ये ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा. जे काही तुम्ही टार्गेट ठरवले होते, रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या होत्या अंगावर, ते पूर्ण कराल आणि मग स्वतःसाठी सुद्धा एक थोडासा वेळ काढाल. आध्यात्मिक प्रगती होईल. यावर्षी तुमची आध्यात्मिक प्रगती मला होताना दिसते आणि तेही बिझनेसमधून वेळ काढून तुम्ही त्याच्यामध्ये वेळ देणार आहात. इट्स ऑफ थॉट्स. स्वतःहून समोरून अपॉर्च्युनिटीज येतील आणि बिझनेस दामदुप्पट वाढेल असं दिसते. शिवाय काही महत्त्वाचे डिसिजन, ज्याचा उपयोग दूरदृष्टीचे डिसिजन आपण म्हणतो ना, महत्त्वाचे निर्णय, ज्याचा उपयोग आता नाही पण काही काळानंतर मिळतो, असे महत्त्वाचे डिसिजन तुम्ही 2026 मध्ये घ्याल, ज्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूया फायनान्सेस तुमचे कसे असणार आहेत. फायनान्सेस असणार आहेत कसे. पैसे अचानक खर्च होतील, कुणाला तरी द्याल असं दिसतंय मला. कोणतरी पैसे मागायला येणार तुमच्याकडे. ठीक आहे. सो या कार्डचा अजून एक ॲडवाईस असं असतं की तोलून मापून विचार करून मगच पैसे द्या. लोनसाठी अप्लाय केलं असेल तर कदाचित ते रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. खूप जास्त दगदग, मरमर मेहनत फायनान्सेसच्या बाबतीमध्ये तुम्ही घेताना मला दिसतंय. सो खूप जास्त दगदग करू नका, नाहीतर आजारपण येऊ शकतं. सिच्युएशन सोबत कदाचित गिवअप करावं लागेल तुम्हाला. तुम्ही तयार ठेवलेले तुमचे रिसोर्सेस तुम्हालाच वापरता आले नाही, अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. आणि चौथं, आणि ते असं आहे की फायनान्सच्या बाबतीत ना बरेचसे निर्णय, ठीक आहे, गुड न्यूज येईलच तुमच्याकडे. तुम्ही जेवढे एफर्ट टाकता त्याच्या पटीमध्ये तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. पण मोस्टली निर्णय जे आहेत तुमचे हे इमोशन्सवरती घेतले जातील, लॉजिकवर घेण्यापेक्षा, असं मला दिसतंय. ठीक आहे. आपण बघूया जे स्टुडंट्स आहेत आपले 8 नंबर, ज्यांची जन्मतारीख मुलांक 8 येते आहे, अशा स्टुडंटसाठी कसं असणार आहे 2026. अरे वा, एकूण एक कार्ड इतकं सुंदर आलेलं आहे. स्टुडंटसाठी छान कार्ड आलेला आहे. एक तर कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टच्या निमित्ताने, शाळा कॉलेजच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. बॅलन्स होताना दिसते लाईफ. तुम्हाला यावेळेला या 2026 मध्ये कळेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी कशा बॅलन्स करायच्या. शंकराची आराधना करा. सोमवारी शंकराच्या देवळामध्ये निदान एकदा तरी जाऊन डोकं टेका. ते तुमच्यासाठी, तुमच्या शिक्षणाच्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. गुड न्यूज येतील. जेवढी तुम्ही मेहनत करणार आहात त्या पटीमध्ये तुम्हाला जे म्हणतात ना मार्क्स मिळणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा परीक्षा द्याल त्यानंतर तुम्हाला ना कधी हिरमोड नाही होणार, मार्क चांगले मिळतील, कारण तुम्ही त्याच्यासाठी तसे कष्ट घेतलेले असतील. शिवाय आध्यात्मिक प्रगती सुद्धा, ज्यांचा मुलांक 8 आहे त्यांची 2026 मध्ये, ज्यांचे स्टुडंट्स की कधी नव्हे तर ते सुद्धा अध्यात्माच्या मार्गावरती लागतील. किंग ऑफ हँड्स आलेला आहे. सो 2026 मध्ये एक प्रकारची अशी मॅच्युरिटी येईल की सेल्फ मेड तुम्हाला असं वाटायला लागेल की मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं. त्या दिशेने तुमची पावलं पडायला सुरुवात होईल. 2026 मध्ये कदाचित तुम्ही पैसे कमवण्यासाठी सुद्धा धावपळ कराल असं दिसते. म्हणजे शिक्षण घेता घेता आपल्याला 4 पैसे कमवता आले तर काय वाईट, असे चांगले विचार तुमच्या मनामध्ये नक्कीच येऊ शकतात. व्हेरी नाईस. आपण बघूया हेल्थ काय म्हणते. हेल्थसाठी आपण कार्ड्स काढूया. हेल्थ म्हणते की व्हेरी गुड. हेल्थमध्ये काही निगेटिव्ह कार्ड नाही आहे. हॅपी फॅमिली आणि द फूल आलेलं आहे. सुंदर सोन्याहून पिवळं, काहीच प्रॉब्लेम नाही. हो, हे असं होतं आपलं 2026 हे वर्ष कसं जाणार. 1176 टाईप करा, माझ्या एनर्जीज सोबत कनेक्ट करा. म्हणजे काय होईल की प्रत्येक 1176 जे लोक लिहितील त्यांच्यासाठी मी स्वतः प्रे करीन की तुमची ती इच्छा पूर्ण होऊ दे. ठीक आहे. बाकी ही आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. आणि त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बाय बाय.